काय म्हणताय नॉनव्हेजवाले लोक, झालं का नाही तुमचा बेत? श्रावण महिना चालू होतोय, लवकरात लवकर बेत करा. आमचा तर मस्त झालाय चिकन दम बिर्याणीचा बेत. कारण माझे नवरोबा तुमच्यासारखेच आहेत, खाणार आहेत. मी नाही खात, पण मी मस्त मधला मधला भात खात असती. मला ना मटन बिर्याणीतला, चिकन दम बिर्याणीतला कुठलाही असो, मला बिर्याणीमधला भात खूप जास्त आवडतो. कारण त्याचा मसाला एवढा छान आणि चविष्ट बनतो ना, त्यामुळे त्याच्या वासानेच मला खायची इच्छा होते. आणि असं चिकन मटनची भाजी मी अजिबात खात नाही, फक्त अंड्याची भाजी खाते. अहो मंडळी, जर नॉनव्हेजवाले असताल ना, तर लवकरात लवकर तुमचा देखील बेत करून घ्या. कारण ना आता श्रावण महिना चालू होणार आहे. मस्त आमचा काल चिकन दम बिर्याणीचा बेत झालेला आहे. तर मस्त तुमच्यासोबत ही बिर्याणी मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम घरगुती साहित्यामध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि ही जी बिर्याणी आहे ना, आज आपण कोलम तांदळापासून बनवणार आहोत. तुमच्याकडे जर बिर्याणीचा तांदूळ असेल तर त्या तांदळाची सुद्धा उत्कृष्ट बिर्याणी बनते. पण मी ना कोलम तांदळाचीच बनवते, कारण नेहमी आमच्याकडे अशीच बिर्याणी बनवली जाते. आणि मी एकदम साध्या सोप्या घरगुती साहित्यामध्ये ही बिर्याणी बनवते बरं का. कुठलंही बाहेरचं जास्त साहित्य वापरत नाही बिर्याणीमध्ये. फक्त दही आणि बिर्याणी मसाला एवढंच तुम्हाला बाहेरचं साहित्य लागणार आहे. अगदी घरच्या कमी साहित्यामध्ये ही बिर्याणी बनवून तयार होते. त्यामुळे तुम्हाला रेसिपी कंटिन्यू करायची आहे. जर बिर्याणी अशी मस्त बनवायची शिकायची आहे ना, तर रेसिपी आवर्जून कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ अगोदरच एक लाईक नक्की करून घ्या. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आपली नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. तर काय केलंय, आता इथे बिर्याणी बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय. त्यामध्ये हळद, लाल तिखट, काळं तिखट, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि नंतर इथे भरपूर साऱ्या बिर्याणी मसाला तुम्हाला घालून घ्यायचा आहे. बिर्याणी मसाला घालून झाल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला आता लगेचच अद्रक घालून घ्यायचे आहे. इथे मी बारीक अशी अद्रक खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे. तर अद्रक घालून घेते आता. आणि अद्रक घालून झाल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला लसूण पण घालून घ्यायचं आहे. लसूण आणि अद्रक एकाच खलबत्त्यामध्ये मी वेगवेगळी कुटून घेतली होती. नंतर आता इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दह्याचं प्रमाण जरा कमीच करा, कारण काय होतं, ज्यावेळेस आपण चिकन मटण काही शिजवतो त्यामध्ये दह्याचा वापर करताना ना, दही अगदी कमी वापरायचं आहे. कारण जेवढं तुमचं चिकन आहे त्या मानाने कमी दही घ्यायचे. कारण काय होतं, पाणी सुटतं बरं का नंतर मग, आणि खूप म्हणजे पातळ पातळ बिर्याणी बनते. असं त्याला बिर्याणीचा फ्लेवर येतो. पण म्हणजे असं वाटतं की मस्त चिकनची भाजीच खातोय का काय, असं होतं. मग पाणी जास्त सुटू नये म्हणून दह्याचा अगदी कमी वापर करायचा आहे. तर इथे कोथिंबीर टाकली आहे, दही टाकून घेतलंय, सर्व मसाले टाकून घेतले होते मी चिकनमध्ये. आता एक जीव करून घेत आहे. तर चांगल्या पद्धतीने याला चोळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला चांगलं चोळणं होईल ना चिकन, त्या मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता चांगल्या पद्धतीने इथे मी मटण एकजीव करून, चिकन आहे हे, चिकन एकजीव करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आता इथे काय झालं, माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला. पण आता काय केलंय, बिर्याणीचा तांदूळ शिजवण्यासाठी मी इथे काही खडे मसाले घातलेत आणि पाणी गॅसवरती साईडला उकळायला ठेवलेलं आहे. तर पहा, इकडे लगेचच आपण मोठा कांदा चिरून घेतला होता बिर्याणीचा थर देण्यासाठी. तर लगेचच अगोदर आपण हे थरासाठी कांदा आपण मस्त असा ब्राउनिश कलर येईपर्यंत, असा मस्त सोनेरी रंग असा जसा कांद्याचा असतो ना, तोपर्यंत तुम्हाला हा कांदा असाच तेलामध्ये असा मस्त खरपूस तळून घ्यायचा आहे. चला आता चांगल्या पद्धतीने हा कांदा खरपूस असा भाजून घेणार आहोत, म्हणजेच तळून घेणार आहोत तेलामध्ये. बघा, कलर बदलायला लागलेला आहे कांद्याचा. आणि इकडे आपलं मस्त पाणी पण उकळायला लागलेलं आहे. तर पाहू शकता पाण्याला पण मस्त अशी उकळी आलेली आहे. तर आता उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. कारण ना पाणी आपण बिर्याणी तांदळाला शिजवताना थोडंसं जास्तच घेतो, त्यामुळे शक्यतो पाण्यामध्ये थोडंसं जास्तच मीठ घालायचं आहे. नंतर ना आपली बिर्याणीमध्ये मीठ कमी लागू नये, त्यामुळे आवर्जून मिठाचं लक्षपूर्वक काळजी घ्यायची आहे. मीठ तुम्हाला चवीप्रमाणेच टाकायचं आहे, जेवढं लागेल तेवढं. तर आता कोथिंबीर टाकली आहे आणि काही खडे मसाले घातले होते, त्यामुळे पाण्याचा कलर एक वेगळाच दिसत होता. लिंबू घातल्याच्या नंतर नितळ छंग पाणी झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त असं पाणी हे बिर्याणीच्या तांदळाला शिजण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये लगेचच तांदूळ घालून घेणार आहोत. इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे. परत एकदा सांगते, तुम्हाला बिर्याणी तांदूळ हवा असेल तर तुम्ही बिर्याणी तांदूळ सुद्धा घेऊ शकता. कुठल्याही तांदळाचा तुम्ही वापर करू शकता बिर्याणीला. बिर्याणी अगदी छान होते बरं का. कुठल्याही तांदळाची बिर्याणी एक नंबर बनते. तर पहा, छान असं तांदूळ मी हलवून घेतलेला आहे. तोपर्यंत इकडे आपला कांदा सुद्धा तळून झालेला आहे. तुम्हाला पाहू शकता व्हिडिओमध्ये, तुम्ही दिसतच असेल तुम्हाला की मस्त असा एवढा कलर येईपर्यंत तुम्हाला हा कांदा थर देण्यासाठी, मस्त बिर्याणीची लेअर देण्यासाठी हा कांदा असा तळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते.
असा कांदा तळल्याने ना खूप छान असं बिर्याणीवरती असं मस्त पसरवताना ते थर देताना व्यवस्थित दिसतो पण कांदा आणि कलरफुल दिसतो बरं का. बिर्याणी अगदी मस्त दिसते, कॉम्बिनेशन पण छान दिसतं याचं. तर पहा किती मस्त असा कांदा मी यामध्ये काढून घेतलेला आहे. आता उरलेलं तेल ना या पातेल्यामध्ये मी काढून घेते. आता तुम्ही मला प्रश्न कराल की कांदा तळताना कुठे एवढं तेल वापरतात का? अहो, तेलामध्ये जर चांगला कांदा तळला ना जास्त तेलामध्ये तर लवकर तळला जातो, नाहीतर मग थोड्या याच्यामध्ये ना सगळं ते तेलच आटून बसतं त्या कांद्याला. त्यामुळे शक्यतो थोडंसं कांदा तळताना थोडंसं तेलाचं जास्तच प्रमाण वापरा. नाहीतर मला म्हणू नका की तेल कुठे जास्त झाले नंतर, असं अजिबात बोलू नका. कारण तुम्हाला सांगते तेल जास्तच लागतं कांदा तळताना. आणि कांदा ना शक्यतो बिर्याणीमध्ये जास्त वापरायचा, त्यामुळे बिर्याणीचा फ्लेवर अजून छान येतो. तळलेला कांदा पण जास्त वापरायचा. आणि आता आपण बिर्याणी चिकन शिजवायला घेणार आहोत, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 मीडियम आकाराचे असे मोठे उभे कांदे कापून घ्यायचे. पाहू शकता इथे पण मी कांदा भरपूर सारा वापरलेला आहे. तर चांगल्या पद्धतीने याला देखील चांगला कलर सुटूस तर हा कांदा तुम्हाला भाजून घ्यायचा आहे. तर पहा कलर छान बदलायला लागलाय कांद्याचा. आता आपण यामध्ये लगेचच 1 मीडियम साईजचा मोठा टोमॅटो टाकून घेतलेला आहे. टोमॅटो देखील मी उभ्या आकारामध्येच कापून घेतलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजनुसार ही कांद्याची कटिंग आणि टोमॅटोची कटिंग करू शकता. आता पाहू शकता कांदा टोमॅटो चांगल्या रंगावरती परतवून घेते. आता ज्या कढईमध्ये आपण कांदा बिर्याणीचा थर देण्यासाठी तळून घेतला होता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल उरवून त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून घेतलेला आहे. कारण ना आपल्याला हे बिर्याणीचं चिकन शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये काहीच वापरायचं नाही. यामध्ये अगोदरच आपण मसाले घातलेले होते चिकनमध्ये, त्यामुळे मॅरिनेट केलेलं चिकन डायरेक्ट कांदा आणि टोमॅटोमध्ये घालून घ्यायचं आहे. आता ना चांगलं तुम्हाला हे चिकन घालून घेतल्याच्या नंतर एकजीव करून घ्यायचं आहे. आता पळीने मी चांगलं याला 5 ते 6 मिनिटे हलवून घेते. तुम्हाला मी खात्री करून सांगते, तुम्ही जर अशी बिर्याणी बनवली ना ही पद्धत वापरून, तर इथून पुढे तुम्ही अशीच बिर्याणी बनवणार. मटणाची असो किंवा चिकनाची असो, तुम्ही हीच मसाला वापरून याच पद्धतीने अशीच बिर्याणी तुम्ही बनवा. खूप छान होते आणि टेस्टी बनते. तुम्ही जशी बाहेरची बिर्याणी खाता, बाहेरचा जसा फ्लेवर बिर्याणीमध्ये येतो अगदी तसाच फ्लेवर तुम्हाला या बिर्याणी मध्ये सुद्धा येणार आहे. आणि तुम्ही अशीच बिर्याणी बनवायला देखील शिकणार आहात. त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता चिकन मस्त हलवून घेतलेलं आहे आणि मस्त वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता याला साधारण 15 ते 20 मिनिटासाठी तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, मीडियम गॅसवरती. आता इकडे चिकन शिजूस तर आपलं मस्त तांदूळ घातला होता, कोलम तांदूळ शिजण्यासाठी आपण. तर बिर्याणीसाठी मस्त तांदूळ इथे शिजलेला आहे. तांदूळ लक्षात ठेवायचा, भाताचा जास्त शिजवायचा नाही. 80% तांदूळ शिजवायचा, नाहीतर बिर्याणी सगळी चिकट होते. अजिबात मोकळेपणा बिर्याणीमध्ये राहत नाही. त्यामुळे शक्यतो 80% तांदूळ शिजवायचा आहे. तुम्ही पाहू शकता थोडासा मोकळा भात दिसत आहे आणि कोलम तांदळाची सुद्धा उत्कृष्ट बिर्याणी बनते. त्यामुळे शक्यतो तुम्हाला कोलम तांदूळ घ्यायचा असेल, बिर्याणीला वापरायचा असेल तर तुम्ही बेशक वापरू शकता. तर पहा सगळा तांदूळ आता मी 80% शिजवून घेतलेला आहे. आता झाऱ्याच्या मदतीने एका चाळणीमध्ये या भाताला मी काढून घेते. आता तुम्हाला मनामध्ये प्रश्न पडला असेल, 80% भाताचा तांदूळ शिजलेला ओळखायचा कसा? सांगते, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. चला अगोदर ना मला हे भात चाळणीमध्ये मस्त असा गाळून घेऊ द्या, नंतर तुम्हाला 80% भात कसा शिजला ते देखील सांगणार आहे. तर चला आता मस्त एक तुम्हाला दाबून दाखवते. तर पहा असं थोडासा शिजला गेला ना तर म्हणायचं भात आपला 80% शिजलेला आहे. तर चांगला चाळणीमध्ये संपूर्ण भात मी आता काढून घेते. आता सगळा भात मी चाळणीमध्ये मस्त असा काढून घेतलेला आहे आणि आपला भात मस्त 80% शिजलेला आहे, जे की तुम्हाला मी चेक करून सुद्धा दाखवलेला आहे. भात आपला 80% बरोबर शिजलेला देखील आहे. तर पहा सगळा भात मी चाळणीमध्ये व्यवस्थित मस्त गाळून घेतलेला आहे. आता याचं पाणी सुद्धा थोडंसं नितळून घेते, थोडंसं साईडला ठेवून देते भात. तोपर्यंत आपलं चिकन शिजलंय का नाही ते पाहूयात आपण. तर चला झाकण काढून घेऊयात कढईमधलं. चिकनाला बघा किती मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा बरं का. जेवढं मसाल्याचं साहित्य, दही वगैरे काय घातलेलं आहे आपण या चिकनमध्ये मसाला, तेवढ्याच मसाल्यामध्ये हे चिकन तुम्हाला शिजवायचं आहे. आपोआपच तुमचं मिठामुळे चिकनाला पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा. मला थोडंसं कच्चं वाटत होतं चिकन, आतमध्ये शिजलं नव्हतं, त्यामुळे परत एकदा मी झाकून ठेवलं. तर चला आता मी तुम्हाला चिकन शिजलंय का नाही ते दाखवते. तर चला आपण मस्त असं हाताने चेक करूयात की चिकन आपलं शिजलंय का नाही. बापरे, हाताला एवढा चटका बसत होता तर हाताने नाही दाखवू शकले, तर मस्त आता चमच्याने थोडंसं आपण दाखवूयात शिजले का नाही ते पाहूयात चमच्याने.
तर बघा मस्त असं चिकन आपलं शिजलेलं आहे. हाताला थोडेसे चटके बसत होते, गरम आहे ना त्यामुळे हाताने नाही दाखवू शकले. तर पहा चिकन मस्त शिजवून झालेलं आहे आणि वरून अशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असा आपण भरपूर सारा कांदा तळून घेतला होता थोडासा, ते देखील या चिकनमध्ये आपण घालून घेणार आहोत. आता कांदा घालून झाला ना की लगेचच आपण भात शिजवून घेतला होता तो भाताचा थर यावरती द्यायचा आहे. हवा तर तुम्ही दोनदा सुद्धा थर देऊ शकता, दोनदा सुद्धा तुम्ही थर लावा. काय करायचं, अगोदर थोडंसं चिकन खाली टाकायचं, नंतर थोडा भात टाकायचा, नंतर कांदा आणि कोथिंबीरचा थर द्यायचा, नंतर परत भात टाकायचा, कांदा कोथिंबीरचा थर द्यायचा. असं तुम्ही दोनदा तीनदा सुद्धा थर देऊ शकता, पण मी एकाच थरामध्ये ही बिर्याणी करणार आहे. आता भाताचा थर देऊन झालेला आहे, कांद्याचा सुद्धा आपण लेअरचा थर देऊन घेऊयात. कांदा सुद्धा चांगला असा मी थर देऊन झालेला आहे. आता वरून आपण कोथिंबीर सुद्धा टाकणार आहोत. तर बघा किती मस्त अशी बिर्याणी दिसत आहे आपली. आणि दम दिल्याच्या नंतर तर व्यवस्थित ती छान शिजली जाते आणि 80% तांदूळ आपला शिजवलेला आहे तर तो देखील मस्त असा शिजला जातो. तुम्ही ना, मी फक्त कांदा कोथिंबीर घातलेली आहे थरावरती, तुम्ही हवं तर काजू सुद्धा यावरती तळून घालू शकता. खूप छान टेस्ट येते काजूने सुद्धा, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी साधी सिंपल घरगुती साहित्यामध्येच बिर्याणी बनवलेली आहे. तर पहा आता इथे ना दम देण्यासाठी माझी कढई थोडी हलकी होती म्हणून तव्यावरती मस्त तवा गरम केला गॅसवरती आणि मस्त असा दम देऊन घेतला. तर पहा 10 मिनिटे दम दिल्याच्या नंतर मस्त अशी व्यवस्थित बिर्याणी शिजली जाते आणि व्यवस्थित खायला ती कचकच लागत नाही. छान अशी मस्त शिजली ना की मस्त फ्लेवर येतो तिचा छान. आणि जशी बाहेरची बिर्याणी भेटते ना त्याच पद्धतीने ही बिर्याणी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. आवर्जून तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा. आणि काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, बिर्याणी झाल्या झाल्या कधी सर्व करायची नाही, ती मुरू द्यायची. मुरल्याच्या नंतर 10 मिनिटानंतर तुम्ही बिर्याणी जर खायला घेतली ना तर बघा किती मस्त फ्लेवर येतो बिर्याणीचा. आता काय होतं, शिजल्या शिजल्या थोडंसं ती मसाला पातळ असतो, थोडासा मसाला मुरल्याच्या नंतर बिर्याणी सर्व करायची आणि खायला घ्यायची. बघा किती उत्कृष्ट बिर्याणी बनते आणि खायलाही ती चटकदार आणि चवदार लागते. तर काय करायचंय, आता मस्त बिर्याणी झालेली आहे आपली शिजवून. आता ना मी 10 मिनिटे असं त्याला मुरू देते आणि नंतर मी वाढून घेते. तर वाढून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते. तर बघा वाढून घेतलेलं आहे बिर्याणीसोबत मस्त दही, टोमॅटो, कांदा आणि लिंबू, एक नंबर कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही कधी बनवताय मग अशा पद्धतीने बिर्याणी, चिकन बिर्याणी, नक्की कळवा. आणि व्हिडिओ आजचा मनापासून आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.